या दुसऱ्या मंगल पर्वामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि या सादरीकरणाची जी सुरुवात आहे ती आपण अत्यंत शुभ अशा शंखनादाने करूया. त्यामुळे प्रथम श्री अनंत कुमार, त्यानंतर श्री विजयजी ढेंगे आणि मग प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद आपण ऐकणार आहोत. आनंद कुमार. विजयराव. प्रदीप अडूर यांचा प्री रेकॉर्डेड शंखनाद ऐकूया आपण. खूप छान, खूप सुंदर वातावरण निर्माण झालं. श्री अनंत कुमार, श्री विजयजी ढेंगे आणि प्रदीपजी आडूर यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. खरं म्हणजे सादरीकरण हा कार्यक्रम जो आहे त्याची संपूर्ण सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे असतात, म्हणजे आहेत. सादरीकरण हा विषय आपण का घेतला, आपल्याला सगळ्यांना खूप आनंद झालाय की आपण मागच्या रविवारी म्हणजे दिनांक 17 ऑगस्ट 2025 ला एक पुस्तक छापलेलं आहे. आणि असं अभूतपूर्व पुस्तक झालंय की एका सिनियर सिटीजन्सच्या ग्रुपमधून 50 जणांनी सहकार्य करून कविता आणि लेखन साधारण 190 पानाच्या दरम्यान म्हणजे 200च्या दरम्यान पानाचं आपलं एक छान पुस्तक तयार झालंय. आणि त्याचं खरोखर सर्व ठिकाणी कौतुक होत आहे. मला फेस्कॉमच्या देशपांडेंचा पण फोन आला होता. म्हणाले, अरे एवढे सभासद तुमच्याकडे लेखक कवी आहेत का? म्हणजे आणि हे सगळे आपल्याकडे जे कलाकार आहेत, आता संगीतामध्ये 10-12 जण सोडले तर लेखन किंवा ज्याला साहित्यिक म्हणता येईल त्याच्यातले एक 7-8-10 जण सोडले तर बाकी सगळे हे एकमेकांच्या सान्निध्यात येऊन घडलेले पण आहेत. काहींचे लहानपणीचे सुप्त गुण आहेत ते जागे झालेत. आणि अशा प्रकारे आपल्याकडे सगळ्या कलांमध्ये मंडळी आहेत. गाण्यासाठी आपण 70च्या दरम्यान आकडा पकडायला हरकत नाही, वाद्यवादनात 50चा आकडा पकडायला हरकत नाही. आणि साहित्यामध्ये म्हणजे चारोळी स्पर्धेत आपल्या 42 लोकांनी भाग घेतला होता वगैरे. असा सगळा जर आढावा घेतला तर हे फक्त आपल्याकडे शक्य झालेलं आहे. इतर ठिकाणी शक्य व्हावं, प्रत्येकाने प्रयत्न करावा, इतका हा छान उपक्रम झालाय. आता लेखन हा एक भाग झाला, काव्य आणि म्हणजे स्वलिखित आणि स्वरचित. पण त्याचबरोबर एक महत्वाचा भाग येतो की आपण उभं राहून आपलं लेखन शैली सादर करणं. आणि त्यासाठी आपण हा उपक्रम गेले 5 वर्ष चालवतो की आपण रचलेली कविता समोरच्या ऑडियन्सला ऐकवणं.
आता कवितेमध्ये कमीत कमी शब्दामध्ये जास्ती सारांश असतो, त्यामुळे सावकाश ती शीर्षका सकट प्रत्येक ओळ दोन दोनदा म्हणून उच्चारून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि त्याच्यामध्ये साभिनय करता आला म्हणजे पॉज घेणं, चेहऱ्याचे हावभाव, तर ते आणखी अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आपलं लेखन समोरच्या पर्यंत छान पोचतंय की नाही, म्हणजे आपली शब्दफेक, आपले उच्चार, त्याचबरोबर मधून मधून कॅमेराशी आय कॉन्टॅक्ट. कॅमेराशी का म्हटलं, आता आपण ऑनलाईन वर आहोत म्हणून. तर हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आपण लेखनासाठी 4 मिनिटं दिलेली आहेत, 4 मिनिटं पण पुरेशी होतात. कोणी असं म्हणू नये माझं लेखन फार मोठं आहे म्हणून. आपल्याला ते पण शिकायचं आहे की आपलं लेखन 4 मिनिटाच्या वक्तव्यात कसं बसू शकेल. आणि एखादं 3 किंवा 2.5 मिनिटाचं वक्तव्य असेल, मी हे स्वलेखनाबद्दल म्हणतोय, तर ते मी माल मसाला भरून 4 मिनिटावर कसं नेऊ शकेल, हे सगळं शिकण्यासाठीची ही जागा आहे. तर या सगळ्या कार्यक्रमाची सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याचकडे आहेत, परंतु त्यांनी सादरीकरण करावं अशी अपेक्षा असते. तर डॉक्टर शुभदाताई, पहिलं सादरीकरण तुम्ही करा आणि मग आपण बाकीच्यांची सादरीकरण घेऊ. डॉक्टर शुभदाताई खटावकर, करा सुरू. नमस्कार. नमस्कार. हम्म. आजच्या भागामध्ये आपण नगर वाचनालय सातारा, श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह महाराज थोरले नगर वाचनालय यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विषय होता श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन. त्याचा पहिला भाग आपण सादर केला. आज आपण दुसरा भाग सादर करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की पाठकाला पूर्ण बोधाच्या महानंदात अवगाहन करण्याची संधी हे श्लोक आपल्याला देतात. त्यानंतर आपण पाहिलं की मराठी भाषेतील उपनिषदच आहेत आणि भगवान श्रीकृष्णांनी जशी अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली, तशी श्री समर्थाने मनाचं निमित्त योजून जन्म मनाला हा बोधामृताचा कलश अर्पिलेला आहे. आणि अशा तऱ्हेनं 600 वर्षानंतरही त्यांचं मराठी मनावर असलेलं अधिराज्य आपण पाहिलं. आणि आता आपण पाहणार आहोत की वरील दीर्घ विवेचनानंतर आपण श्री समर्थांनी सांगितलेल्या मनाच्या व्यवस्थापनाकडे वळतोय. पण त्यापूर्वी समर्थांनी रचलेल्या 205 श्लोकांची संगती कशी आहे याचा थोडासा आपल्याला अभ्यास परामर्श घ्यायला हवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 205 श्लोकांपैकी पहिला श्लोक हा मंगलाचरणाचा असून शेवटचे 2 जे श्लोक आहेत ते उपसंहाराचे आहेत. गणेश शारदा यांना वंदन करून राघवाचा पंथ समर्थांनी दाखवला. उपसंहारात या ग्रंथाची फलश्रुती बनलेली आहे. मधल्या 202 श्लोकांमध्ये अनंत व त्याचा पथ म्हणजे साधन आणि साधन यांचा विचार प्रकर्षाने मांडलेला आहे. श्लोक 2 ते 27 हे विवेक वैराग्य यांची उद्बोधनात्मक भूमिका तयार करण्याचं कार्य करतात. तर श्लोक 28 ते 135 हे विशद करतात की राघवाचा पंथ सगुणोपासनेच्या द्वारे कसा साध्य करावा. श्लोक 136 ते 174 हे निर्गुण बोधाचे दिग्दर्शन करतात. श्लोक 175 ते 202
हे सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरूपाचं वर्णन करतात. पुढील 2 श्लोकांमध्ये श्री समर्थांनी हे स्पष्ट केलं आहे की आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतरही साधन केलेच पाहिजे. म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त झाल्यानंतर साधन थांबवायचं नाही, अखेरपर्यंत साधनेला चालवावे. शेवटचा श्लोक हा ग्रंथाची फलश्रुती सांगणारा समारोपाचा श्लोक आहे. मनाच्या व्यवस्थापनाचा पहिला श्लोक मंगलाचरणातून त्याच्या 4थ्या चरणात मनोबोध ग्रंथ रचनेचा हेतू स्पष्ट झाला आहे. श्री समर्थ आणि अन्य संत यांच्या मते माणसाच्या मनाचे 2 भाग, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन असे पडतात. बहिर्मन हे दृश्य स्वरूपावर विश्वासणार स्थूल मन आहे. त्यामुळे माणसात देहबुद्धीचे प्राबल्य वाढल्याने त्याचा अहंकार मीपणा कमालीचा वाढत जाऊन या जन्माचे सार्थक करण्याची त्याची उदात्त इच्छाच नाहीशी होते व तो मीपणातच आपले सर्व आयुष्य, उक्ती, कृती, सर्वस्व नष्ट करतो. अंतर्मन हे अतिसूक्ष्म आणि भगवंताचा विचार करणार आहे. याच बहिर्मनाला योग्य वळण लावणे गरजेचे आहे. हे जाणून श्री समर्थांनी अशा मनाला योग्य मार्गावर आणण्यासाठी आत्मतत्वाच्या मार्गाचा म्हणजे राघवाचा पंथ कसा शोधायचा, शोध लागल्यानंतर काय करायचं आणि अंततः आत्मकल्याणाबरोबर समष्टी कल्याण कसे साधायचे हे समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन होय. पुढच्या भागामध्ये आपण पुढचं विवेचन करू. छान झालं. थँक्यू थँक्यू. छान छान, खूप छान. खूप छान झालं, खूप छान, मस्त, छान, खूप मस्त. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई, करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आपण संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या विषयीची विवेचन आजपर्यंत 10 ऐकली. आजचं शेवटचं बाबा महाराज सातारकर यांनी लिहिलेलं विवेचन ऐसे बोलोनिया गुप्त झाले. फाल्गुन वद्य द्वितीया, सकाळची वेळ. तुकोबारायांनी सर्वांना हाक मारत उठवले. इंद्रायणी पर्यंत आपली बोलवण करीत यावे सांगितले आणि म्हणाले, आमच्या परीने आम्ही जीवनाच्या वाटा दाखवल्या. त्या वाटेने जायचे म्हणजे नारायणाचे अहर्निश स्मरण करायचे. एका भगवंताशिवाय तुमच्या बरोबर दुसरे कोण येणार? तुम्हाला मुद्दाम हाक मारली कारण आपले गावचे रत्न गेले तरी नाही सांगितले असे कुणी म्हणू नये. नेहमीपेक्षा हे वेगळे निराळे बोलणे आहे हे जाणून सर्वजण त्यांच्या बरोबर इंद्रायणी काठी निघाले. तेथे आल्यानंतर आता तुम्ही मागे परता असे ते निक्षून सांगू लागले. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. या माझी जतन आशीर्वाद असे त्यांचे कल्याण चिंतिले. आणि आता मज जावो प्राणेश्वरा सवे असे निर्वाणीचे बोलणे त्यांनी केले. माझे मन आता माझ्या
प्राणसख्याच्या भेटायला उत्कंठित झाले आहे. आता तुमच्या लोभात मी आणखी अडकलो तर त्याच्याकडे जाताना उशीर होईल. आता मला क्षणाचाही विलंब नकोसा वाटतो. जाता जाता एवढेच सांगतो, तुम्हा सांगावया मूळ हे कारण. वैकुंठाहून आलो आम्ही कलियुगामध्ये. पापाच्या राशी खूपच झाल्या. नामाच्या आधाराने पापराशी जाळण्यासाठी आणि जडजीवांचा उद्धार करण्यासाठी मला येथे पाठवले. म्हणून मायबाप माझ्या बोलण्याचा राग मानू नका. भजन करायला आळस करू नका. पोटाची चिंता करू नका. प्रभू तुम्हाला आनंदात ठेवेल. आता तुकोबांना वैकुंठाची ओढ अनावर झाली. ते म्हणाले, इंद्रायणीवर विमाने उतरली आहेत. विष्णू लोकातून दूत बोलवण्याला आले आहेत. मृत्यू लोकातील आमचे काम आता झाले आहे. एकेका सांगतो तुम्हाला, जावे पंढरी सर्व काळ. तुम्ही करा हरिनाम कीर्तन. ऐसे तुम्हा सांगून जातो तुका. आपल्या निरंतर आनंदाचे निधान अशी जी पंढरीची वारी आणि कीर्तन भक्ती याची जपणूक करण्याची विनंती तुकोबांनी या सर्वांना केली आणि झटक्यात सर्वांचा निरोप घेतला. गळ्यात वीणा घेतली, हातात टाळ घेतले, नाचत नाचत निघाले. हे सावळ्या, आता सत्वर चलावे. तुकोबांचे शब्द ऐकून देवांनी त्यांना हृदयाशी धरले, प्रेमाने आलिंगन दिले आणि पुष्पवृष्टी करून संत सख्याचा जय जयकार केला. तुकोबांची स्तुती करताना देव म्हणाले, तूची केवळ परब्रह्म मूर्ती. धन्य धन्य म्हणतो भक्तराया. हे ऐकून तुकोबाराय म्हणाले, हे स्वामी. तुकोबा म्हणाले, स्वामींनी माझी स्तुती करू नये. एखाद्या वेळी माझ्या मनात अहंकार उद्दित होईल. त्यामुळे कुणी सांगावे, विठोबाचे पायही अंतरतील. आणि असे म्हणून तुकोबाराय स्वस्थ झाले. सदैव वैकुंठ गमन करण्यापूर्वी तुकोबारायांच्या बाह्य देह प्रतीतीमध्ये आणि अंतरंगाच्या चित्तवृत्तीमध्ये त्यांचे बिंब अभंगातून उमटले. ते म्हणतात, अंतरीची खूण पटल्यामुळे वृत्ती स्थिर झाली, प्राण पांगुळले, नेत्र पुंजाळले आणि अर्धोन्मिलित झाले, कंठ सद्गदित झाला, अंग रोमांचाने डवरून आले, चित्त स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाले. ते अंतर्यामी इतके सुखावले की परतीचा प्रवासच ते विसरून गेले. याचाच अपरिमित आनंद त्यांना झाला. आणि या अवस्थेत त्यांचे नेत्र राहिले नाहीत, ते दिव्य चक्षु झाले. जिकडे तिकडे प्रभूच्या सुनील प्रकाशाने उजाडलेला दिवस त्यांना दिसत होता. सर्व इंद्रियासहित जीवाची ओवाळणी झाल्यामुळे स्वतंत्र आनंद दाटून होता. तुका म्हणे, सुखे प्रेमेसी डुल्लत, बैसलो निश्चिंतीने. अशा रीतीने तुकोबारायांनी आपल्या हाताने आपल्या देहाची बोळवण केली. पंचभूतात्मक देह ब्रह्माग्नीमध्ये समर्पित केला. त्यामुळे कार्यकारण भाव संपले. अशा अवस्थेत नारायणाशिवाय दुसरे काय शिल्लक राहणार. आणि मग तुका म्हणे, आता आनंदी आनंद गोविंद गोविंदू विस्तारला. विठ्ठल नामाचा गजर सुरू केला. कीर्तनावर अतिशय प्रेम. कीर्तन हे त्यांचा जीवाचे साधन आणि साध्य म्हणून अणुरेणू या थोकडे तुकोबाराय कीर्तन करत करत आकाशा एवढे मोठे झाले. फाल्गुन वद्य द्वितीया सोमवार प्रथम
प्रहर प्रातःकाळ ते त्याच दिवशी तहे दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मज आता निरोप द्यावा तुका म्हणे नमन साधू संत पाया ऐसे बोलोनिया गुप्त झाले. वा 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 मस्त आरतीताई, अप्रतिम. अखंड तुकारामांचा आम्हाला तुम्ही बाबासाहेब सातारकरांचा मार्फत आम्हाला अखंड तुकाराम ऐकवला. छान. मस्त खूप छान, खूप छान. छान छान. भारतीताई छान. धन्यवाद धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी करा, सुरुवात करा. मी आज आपल्या समोर एक कविता सादर करत आहे. चातुर्मास. कवितेचं नाव आहे चातुर्मास. आषाढ शुद्ध एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी. आषाढ शुद्ध एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी मध्ये चातुर्मास पुण्य राशी. मध्ये चातुर्मास पुण्य राशी. करा व्रतवैकल्ये जमेल तशी. करा व्रतवैकल्ये जमेल तशी. आषाढ एकादशी, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी. आषाढ एकादशी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी. गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, धार्मिक सणांची नाही कमी. गणेश चतुर्थी, ऋषी पंचमी, धार्मिक सणांची नाही कमी. पूजा अर्चा होम हवन. पूजा अर्चा होम हवन, जपजाप्य सत्यनारायण. पूजा अर्चा होम हवन, जपजाप्य सत्यनारायण. श्रेष्ठ आहे विष्णू पूजन, करा उपवास ग्रंथ पारायण. श्रेष्ठ आहे विष्णू पूजन, करा उपवास ग्रंथ पारायण. व्हावे तीर्थाटन देवदर्शन, संगमी स्नान करावे दान. व्हावे तीर्थाटन देवदर्शन, संगमी स्नान करावे दान. धर्मशास्त्राची योजना पूर्वांपार, पुण्य संचय होईल महान. धर्मशास्त्रांची योजना पूर्वांपार, पुण्य संचय होईल महान. नवरात्र दसरा धनत्रयोदशी. नवरात्र दसरा धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन बलिप्रतिपदा. लक्ष्मी पूजन बलिप्रतिपदा. तुलसी विवाह संपन्न झाला, झाला चातुर्मास सुख संपदा. तुलसी विवाह संपन्न झाला, झाला चातुर्मास सुख संपदा. नमस्कार. वा, सुंदर. वा वा छान. चातुर्मास धन्यवाद धन्यवाद. मस्त. सगळ्या सणांची जंत्री आली त्याच्यात. आपल्या समोर आता निवेदिता ताई खासने सादरीकरण करतायत. निवेदिता ताई, सुरुवात करा. हा पैठणी आणि साडी मधला संवाद आहे. पैठणी म्हणते की मला काय तुम्ही सारखं कपाटात कोंडून ठेवता, मला बाहेर पडायला पण मिळत नाही. आणि साडी सांगते माझा सगळा सोळा मोळा करतात, मला हँगरवर वाळत घालतात. तर दोघांमधला जो संवाद आहे तो मी या कवितेतनं व्यक्त करते. पैठणी म्हणाली साडीला तुझी किती ग मजा आहे. पैठणी म्हणाली साडीला तुझी किती ग मजा आहे. बंद कपाटात राहायची मला सजा झाली आहे. बंद कपाटात राहायची मला सजा झाली आहे. डांबराच्या गोळ्यात मी लोळत असते. डांबराच्या गोळ्यात मी लोळत असते. उग्र उग्र वासात मी जळत असते. उग्र वासात मी जळत असते. लग्नातला थाटमाट आठवीत आहे मनात. लग्नातला थाटमाट आठवीत आहे मनात. विरवीत होती मालकीण मला अभिमानाने जनात. विरवीत होती मालकीण मला अभिमानाने जनात. लॉकडाऊनचं आयुष्य सरता सरता सरत नाही. लॉकडाऊनचं आयुष्य सरता सरता सरत नाही. बाहेर मिरवल्याशिवाय माझं मन भरत नाही.
बाहेर मिळवल्याशिवाय माझं मन भरत नाही. आता साडी कशी काय म्हणते बघा. साडी म्हणाली पैठणीला, तुझं माझं दुःख समान आहे. साडी म्हणाली पैठणीला, तुझं माझं दुःख समान आहे. कधी एक, कधी तुला तर कधी मला कधी मला आणि कधी तुला मान आहे. पण माझं झिजणं खूप महान आहे. माझं झिजणं खूप महान आहे. फोडणीचे वास अन हात पुसून चुरगळा. फोडणीचे वास अन हात पुसून चुरगळा. तेलकट घामांचे डाग सांग कुठं काढू राग. तेलकट घामांचे राग सांग कुठं काढू राग. रोज रोज मशीन मध्ये माझी धुलाई होते. रोज रोज मशीन मध्ये माझी धुलाई होते. टोकदार सुईने कधी माझी शिलाई पण होते. टोकदार सुईने कधी माझी शिलाई पण होते. आयुष्य माझं थोडं झिजून झिजून जाते. उन्हात दोरीवर गुपचूप बसून राहते. उन्हात दोरीवर गुपचूप बसून राहते. मालकीण म्हणते दोघींना भांडू नका, जरा राहा शांत. मालकीण म्हणते दोघींना भांडू नका, राहा शांत. प्रत्येकाला मिळते संधी आणि प्रत्येकाचा अंत. प्रत्येकाला मिळते संधी आणि प्रत्येकाचा होतोच अंत. वा वा वा, छान वा, छान. छान कविता, छान. साडी आणि पैठणीचं मनोगत मस्त, सुंदर. आता आपल्या समोर महेश वैजापूरकर सादरीकरण करतायत. महेशराव, करा, सुरुवात करा. सगळ्यांना नमस्कार. माझा नमस्कार. थोडस धार्मिक आणि परमार्थावरती थोडस माहिती सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी आपलं सवाया म्हणजे काय, आपण आता इतके वर्ष सगळं ऐकतो, देवळात जातो, पोथ्या पुराण वाचतो, पण हे इतक्या वर्ष मी ऐकतोय, पण सवाया म्हणतो आणि सवायाचा अर्थ काय आहे, आणि आंघोळ झाल्यावर आपण गंध लावून देवाची पूजा करतो, ते थोडस मला आपल्यामध्ये शेअर करायचे वाटते. सवाया, पहिल्यांदा सवाया हा शब्द आपण समजून घेऊ की काय. सवाया हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो. एक म्हणजे काव्य प्रकारामध्ये, विशेषतः समर्थ रामदास स्वामींनी वापरलेला हा एक विशिष्ट छंद आहे. दुसरा अर्थ सवा आणि अया या दोन शब्दांचा संयोगाने बनलेला असून ध्वनीची महान देवी किंवा मोठी देवी असा होतो. आता काव्य प्रकार आहे सवाया हा एक काव्य प्रकार आहे जो समर्थ रामदास स्वामींनी मराठी साहित्याला दिलेला आहे. या प्रकारामध्ये पहिली ओळ ही दोनदा म्हटली जाते, कारण की ती काव्य प्रकार आहे, कविता असते त्यामध्ये, म्हणून ती दोनदा म्हटली जाते पहिली ओळ, आणि ओवी ही सव्वापट्टीने म्हटली जाते. या रचनेद्वारे लोकांमध्ये देशभक्ती आणि धर्माभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता ध्वनीची देवी ही सवाया हा शब्द सवा आणि अया या दोन शब्दांचा संयोगाने बनलेला आहे. सवा म्हणजे ध्वनी आणि अया म्हणजे महान किंवा देवी. या दोन्ही शब्दांच्या अर्थाने सवाया म्हणजे ध्वनीची महान देवी किंवा मोठी देवी असा होतो. आता उदाहरण सांगायचं झालं तर गणपतीची सवाई असते, श्रीरामाची असते, मारुतीची असते, समर्थ रामदासांची असते, असे सर्व प्रकारांच्या, आणि प्रत्येक वाराचा म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार असा वाराची सुद्धा सवय असते, त्या दिवशी ती सवाया काव्य प्रकार म्हटला जातो. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. वंदियाला गजवदन सर्व सुखाचे सदन, जेणे जाळीला मदन त्यासी अंतरी धरा, जय जय राम जय जय राम. आणि तसंच आता धन्य गोंदावले भुवन सद्गुरूंचे जन्मस्थान, नित्य होत असे कीर्तन, श्री राममूर्ती स्थापली. अशा प्रकारची ही सवाया असते. आता आपण ही आंघोळ झाल्यावरती देवाची पूजा करतो किंवा कपड्याला गंध लावतो. आता हे गंध आपण का लावतो की आता आंघोळ झाल्यावरती कपाळ हे मोकळे ठेवू नये असं आपले पूर्वज सांगत असत. त्याला शास्त्राधार काय होता ते आपण जाणून घेऊया. धर्मशास्त्र काय सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. आता आपण बघूया की हे गंध लावण्याचे काय फायदे आहेत. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आलं की तू कपडावरती ही विभूती का लावतोस,
त्यावर 16 वर्षाच्या प्रज्ञानंदा म्हणाला की माझी आई मला सांगते म्हणून. आता त्याच्या जागी आपण असतो तर कदाचित हे उत्तर दिलं असतं, कारण बालपणापासून आपल्यावर हा संस्कार आजीने आणि आईने केलेला असतो. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मग ते का लावतो किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते, किती केवळ धार्मिक खूण आहे त्यावर सविस्तर सांगायचं झालं तर देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये सर्वत्र ईश्वर व्यापून भरलेला असतो, उरलेला असतो, त्याप्रमाणे देहातील रोमारोमामध्ये होणारे स्फुरण हे ईश्वर भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड हे स्थान हे तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजेच देह मंदिराचे स्तंभ आहे. या देहामध्ये भगवंत नित्य वास करतो. या देहस्थितीत मूर्तीला गंध लावणं म्हणजे छोटीशी एक देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावरती गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. अंगुली म्हणजे मधलं बोट, याचा संबंध थेट आपल्या हृदयाशी आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदनं हे थेट हृदयाला जाऊन भिडतात. गंध लावण्याच्या व्यावहारिक सुद्धा कारण आहेत. ते कारण काय आहे तर गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्माकडे वळत नाही, प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावरती गंध लावून केलेली मानसपूजा ही दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करतो आहोत याची जाणीव देत राहते. थोडक्यात काय तर ज्याप्रमाणे सीसीटीव्ही वरती आपण सतत त्या निगराणीत असल्यामुळे वाईट काम करण्याला धजावत नाही, त्याप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव त्या गंधाद्वारे सातत्याने त्या माणसाला, त्या व्यक्तीला होत राहते. ही एक आपली हिंदू संस्कृती आहे. पूर्वीपासून स्त्री पुरुष हे कपडावरती गंध लावित असतात. त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. गंध हे केवळ सुगंधी म्हणून नाही तर ते औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. चंदन, हळद, गुलाल, कृष्णचंदन हे दोन भुवयांच्या मध्ये आपण स्थित असलेलं चक्र दोन भुवयांच्या मध्ये लावतो, नाही का? तर ते चक्र हे कार्यरहित व्हावं यासाठी ते गंध लावलं जातं. आणखी एक फायदा म्हणजे तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव. जो माणूस हा गंध लावून दिवसभर राहतो किंवा वागतो त्या व्यक्तीचा भक्तिभाव, लक्षात घ्या, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता हे सद्गुणांचं दर्शन या गंधातून घडतं. तो कुठल्याही प्रकारचा वाईट पापकर्माकडे जाणारच नाही, कारण त्याला सकाळी पूजा केलेली असते. आपण काहीतरी पूजा करून असं एक काय म्हणतो त्याला प्रसन्न प्रवृत्तीने राहतो. त्यामुळे चांगलीच कामं करणार तो वाईट कामाकडे वळू शकत नाही. कोणीही आता सुवासिनीने हळद कुंकाची 2 बोटं जरी कपाळाला लावली तरी त्या चेहऱ्यावर ते एक तेज असतं. त्या तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, गुरुजी सुद्धा हे अष्टगंधाचा टिळा लावतात. तो का लावतात? आणि अजून सुद्धा आपल्याकडे लढाईला जाण्यापूर्वी किंवा काही विजय मिळवून आल्यावरती प्रत्येक सणाला औक्षण करताना आई मुलांना दीर्घायुष्याची प्रार्थना करते, यश मिळत राहावं म्हणून. एवढंच काय तर आपण घरात एखादी साधी नवीन वस्तू जरी आणली तरी त्याची अगोदर पूजा करतो. त्याला गंध लावतो, त्याचं पूजन केलं जातं त्या वस्तूचं. का? कारण ते आपल्या सहवासनेवात नेहमी राहणार आहे आणि त्या वस्तूचा चांगला उपयोग झाला पाहिजे. तर अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरामधील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावं. हे या मागे अशी जी काही थोडीशी फार मला माहिती होती ते मी आपल्यात शेअर केलेले आहे. त्यामुळे हे गंध लावण्याचे फायदे आहेत. तर एवढं बोलून मी माझं हे संपवतो सादरीकरण. वा, मस्त माहिती, चांगली माहिती दिली. माहिती चांगली मिळाली. सवाईची माहिती. एक मिनिट. आपल्या समोर अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा, सुरुवात करा. सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. काल दिनांक 20 ऑगस्ट हा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन.
आणि त्यांच्याविषयी काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. फलटण तालुक्यातील गुणावरे आणि जावळी गावातील काही अघोरी प्रथांची माहिती डॉक्टर दाभोलकरांच्या डोक्यात घर करून बसली होती. स्वतःचा जीव कवडीमोल करणाऱ्या कित्येक माणसांना त्यांनी माणसात आणायचे ठरवले होते. दरवर्षी सिद्धनाथाच्या यात्रे दिवशी मंदिरासमोर चौथऱ्यावर प्रथेप्रमाणे पळत जाऊन लोक 3 वेळा टकरा घ्यायचे. 4-5 वर्षांच्या मुलापासून ते 70 पर्यंतच्या 100-200चा जमाव कपाळाला गुलाल फासून व फुलमाळा गळ्यात घालून रांगेने पुढे पुढे सरकायचा. चौथऱ्यावर टक्कर घेतल्याचा दणकन आवाज व्हायचा. कुणाच्या डोक्याला जखम होऊन भळभळा रक्त यायचे. कोणाला जोराची चक्कर येऊन तो बेशुद्ध व्हायचा. पण डॉक्टरकडे जाणं किंवा इलाज करणं ही बात नसायची. जखमेवर थोडा गुलाल आणि तोंडावर पाणी शिंपडले की पुन्हा टकरेला आरंभ होई. दुतर्फा जमलेली यात्रेतली गर्दी टाळ्या वाजवून वाजवून हर्षोल्लासाने प्रोत्साहन द्यायला तयार असायची. डॉक्टर दाभोलकर आपल्या सहकाऱ्यांनिशी गुणवरे गावात पोहोचले. टकरा किंवा दगडाला धडका घेणे हा कसा जीव घेणा प्रकार आहे हे त्यांनी ग्रामपंचायतीत सभा घेऊन सर्वांना सांगितले. तेव्हा एक दलित तरुण उसळून म्हणाला, फक्त 1 पोतं ज्वारी आणि 1 बकरं यांच्या मोबदल्यात आम्हाला गावकऱ्यांनी टकरा घ्यायला भाग पडले की हो. 100 वर्ष झाली मटणाच्या जेवणाच्या आशेनही आमचा महार समाज टकरा घेते जत्रेत. डॉक्टर दाभोलकर म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांशी तुम्ही समरस आहात ना? तर जीवितहानी करणारी टकरा घेण्याची पद्धत तुम्ही बंद करावी ही आमचे हात जोडून विनंती आहे बरं. 3-4 वर्षात केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे टकरा घेणाऱ्यांची संख्या घटत गेली. तरी सुद्धा विढणी आणि जावळी या गावचे लोक हटणारे नव्हते. जिल्हाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील आणि शहाणे झालेले ग्रामस्थ यांच्या मदतीने ही प्रथा बंद करण्यासाठी वारंवार बैठका घेण्यात आल्या. प्रत्यक्ष यात्रे दिवशी सर्वांच्या उपस्थितीत टकरा घेणाऱ्या भक्तांना टकरा घेण्यापासून परावृत्त करण्यात आले. पळत जाऊन टकरा न घेता चौथऱ्याला गुलाल वाहून डोके टेकून नमस्कार करावा हे सर्वांना मनोमन पटले आणि अंधश्रद्धेच्या मगरमिठीतून मानवी जीवन सुटले. सातारा जिल्ह्यातील वाई बावधनच्या यात्रांमध्ये बगाड पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी उसळलेली असते. ज्यांनी ज्यांनी नवस केले असतील त्यांनी हे बगाड घेऊन देवाचे नवस फेडायचे ही तिथली रूढी होती. एक लाकडी भक्कम खांब घेऊन त्याला वरच्या बाजूला आडवा तर्फेसारखा जाड बांबू बांधलेला असतो. त्या वरच्या टोकाच्या बांबूशी नवस बोलणाऱ्याला बांधून उंचावरून गोल फिरवायचे. आता हा सुद्धा किती धोकादायक प्रकार जीवाशी खेळण्याचा, पण दरवर्षी आनंदोत्सवात चालू आहे. तसेच पाठीत लोखंडी गळ अडकवून काही ठिकाणी देवाचे रथ ओढले जातात, तर काही ठिकाणी यात्रे दिवशी नदीपासून देवळापर्यंत खूप लांबवर उन्हातानात उपाशी राहून साष्टांग नमस्कार घातले जातात. त्याला म्हणतात दंडस्थान घालणे. जीवाच्या आकांताने प्रचंड शारीरिक त्रास सोसूनही नवस पूर्ण केला जातो. खडतर तपे अनुष्ठाने करून शरीर कष्ट विणाऱ्या कर्मकांडाचा निषेध 700-800 वर्षापूर्वी संत नामदेवांनी केला. काया क्लेश करणे शरीर दंडणे न लगे हिंडणे दाही दिशा. काया क्लेश करणे शरीर दंडणे न लगे हिंडणे दाही दिशा. कोण वाहे मंत्र वावगी खटपट. कोण वाहे मंत्र वावगी खटपट. गाऊन निष्कपट रामनाम. गाऊन निष्कपट रामनाम. दुसऱ्याचे वाईट चिंतणाऱ्या समाजातील काही मंबाजींनी बहुजन समाजाला खऱ्या ज्ञानापासून दूरच ठेवले. त्यांना खचताना कोलमडताना ते दुरून बघत राहिले. शरीरासारखे आणिक दुसरे बहुमूल्य यंत्र नाही. शरीरासारखे आणिक दुसरे बहुमूल्य यंत्र नाही अशी बहुगुणी शरीर यंत्राची वाखाणणी करीत राष्ट्रसंत समर्थांनी
हजारो आखाडे मठ स्थापून शक्तिपीठे निर्माण केली. विविध विद्या, कला, शास्त्रे, उन्नती, योग संपादन करणाऱ्या या मानवी शरीराचे असाधारण वैशिष्ट्य त्यांनी वर्तविले आहे. नरदेह परमदुर्लभ, नरदेह परमदुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत असे. वरकड देह हे काबाड, वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. परंतु मानवानेच मानवाला अविवेकी कृत्ये करायला लावून आपल्यातील अमानुषतेचे पाशवी दर्शन घडवले आहे. या प्रवृत्तींच्या माणसांच्या परिवर्तनासाठी प्रबोधनाचे हत्यार उपसले ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी, हत्यार उपसले ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी. धन्यवाद. वा वा, एकदम वेळेला धरून सादरीकरण. चांगली माहिती आहे. खूप छान छान झालं, एकदम चांगली माहिती. धन्यवाद सर. डॉक्टर शुभदाताई खटावकर यांनी आज जे काही सादरीकरण केलं त्याचा माझ्या क्षमतांना धरून मी आढावा घेतोय. नगर वाचनालय सातारा, विषय होता श्री समर्थांनी सांगितलेले मनाचे व्यवस्थापन, आणि त्याच्यामध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळालं होतं. त्याचा दुसरा भाग आज त्यांनी आपल्या समोर सादर केला. आणि एक सर्व जनमताला कमी परिचित असलेल्या विषयाला हात घातलेला आहे. जसं मराठी उपनिषद आहेत किंवा भगवद्गीता आहे, त्याचप्रमाणे बोधामृत फक्त मनाच्या व्यवस्थापन या शब्दाला धरून स्वामी समर्थांनी केलेला आहे. त्यांनी म्हटलंय की 205 श्लोक आहेत, पण त्याची विभागणी केलेली आहे. पहिल्या श्लोकमध्ये श्लोक हा मंगल करण्याचा आहे, मनबोध आणि ग्रंथ रचनेचा हेतू त्यात स्पष्ट केलेला आहे. आणि शेवटच्या 2 श्लोकांमध्ये उपसंहार म्हणजे फलश्रुती आहे. तर हे 3 श्लोक सोडले तर मधले जे श्लोक आहेत 1, 2 ते 27, 28 ते 135, 136 ते 174 आणि 175 ते 202, यामध्ये समर्थांनी मनाच्या व्यवस्थापनाला धरून काही विषय घेतले आहेत. उदाहरणार्थ 136 ते 174 मध्ये निर्गुण बोधाचा विषय आहे. म्हणजे नंतर हा विषय मनुष्याला कळेल असा सुरुवातीपासून त्याच्या जीवनाचा आधार घेऊन जी सुरुवात केलेली आहे. आणि तसंच 175 ते 202 सगुण आणि निर्गुण. त्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी जी आपल्याकडे सिद्धी तयार होते, ज्याला आपण खूप साधना करून होणारी सिद्धी म्हणतो, त्याची साधना पुढे चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे मला हे सगळं माहिती आहे आणि मला हे सगळं समजलंय अशावर न थांबता मनाच्या स्वास्थ्यासाठी साधना चालू ठेवली पाहिजे. मनाचे 2 भाग त्यांनी यावेळेला सांगितलंय, बाहिर्मन आणि अंतर्मन. अंतर्मन हे शांत असतं आणि ते देवाच्या जवळ जाण्यास सोपं असतं, पण बहिर्मन त्याला खूप बाधा आणतं. आता कारण बहिर्मनामध्ये एक मोठा दोष त्यांनी सांगितलाय, तो म्हणजे मीपणाचा.
आणि मीपणा जागा झाला की मनुष्य मनुष्य उरतच नाही. कारण तो फक्त आपल्या मी, माझा स्वार्थ ह्याच्या भोवती एवढा गुरफटलेला असतो की बाकी गोष्टीकडे त्याचं ध्यान नसतं. तर हा मीपणा काढता आला पाहिजे, तरच आपण अंतर्मनात जे आपलं सूक्ष्म आहे आणि आध्यात्मिक गोष्टी पचवू शकतं असं आहे, त्याच्यावर काम करू शकतो. म्हणजे बहिर्मनाला आपल्याला नियंत्रणात आणायला पाहिजे आणि ते प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. आणि इतकं सोपं करून त्यांनी आपल्याला मागच्या सत्रामध्ये मनाच्या श्लोकांना धरून बरीच माहिती दिली, पण या सत्रामध्ये त्यांनी त्या श्लोकांची विभागणी कशी केली आहे आणि त्यामागे समर्थांचा काय उद्देश होता. आणि आज आपल्याला माहिती आहे 600 वर्षानंतर पण हे 205 श्लोक असलेले जे लिखित आहे ते आजही अजरामर आहे, पुढेही अजरामर राहणार आहे. कारण मनुष्याचं मन हे निसर्ग तत्व आहे. आपलं राहणीमान, आपलं ज्याला आपण सिव्हिलायझेशन म्हणतो, आपल्या राहणीमानात झालेला बदल, याचा मनुष्याचं मन या विषयामध्ये राहणीमानात बदल होऊ शकतो, पण मन हे नैसर्गिक असल्यामुळे त्याच्यात बदल होणार नाही. त्यामुळे हे जे काही आपल्याला समर्थाने केलेलं मार्गदर्शन आहे ते खरोखर अजरामर आहे आणि पुढे अजरामर राहणार आहे. डॉक्टर शुभदाताई, आमच्या समोर तुम्ही छान छान विषय आणता आणि आम्हाला थोडं ज्ञानी करता, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. हो, केलं. आता डॉक्टर शुभदाताईंना विनंती करतो की पुढची सूत्र त्यांनी त्यांच्या ताब्यात घ्यावी. हा डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. सर्वांचे सादरीकरण छान झाले. भारतीय मूलकरांनी संत शिरोमणी तुकारामांचा बाबा महाराजांनी सादर केलेला आज शेवटचा भाग आपल्यापुढे सादर केला. वद्य द्वितीयेच्या दिवशीची ती सकाळची वेळ आहे आणि मग आता तुकाराम महाराज शेवटचं निर्वाणीचं बोलणं आपल्या भक्त मंडळींना सांगतायत की आम्ही आजवर आपल्याला जीवनाच्या वाटा दाखवल्या, पण शेवटी भगवंतच बरोबर येईल हे सत्यही त्यांनी सांगितलं. आजचं तुकारामांचं ते एरवीपेक्षा वेगळं बोलणं बघून सगळ्यांच्या मनामध्ये किंतु निर्माण झाला. मग त्यांनी कर्मधर्माबद्दल आपल्याला उपदेश केला, कल्याण कसं साधावं, ते जतन करावं, आशीर्वाद कसे मिळवावेत याविषयीचं त्यांनी निर्वाणीचं बोलणं मान्य केलं, लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि शेवटी आता सांगितलं की एक क्षणही मला वाया घालवणं कठीण आहे, कारण मी माझ्या प्राणसख्याच्या भेटीला अत्यंत आतुर झालो आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. इथे पाप खूप झालं, पाप साचले भूमीवरती मनाच नाही थारा, अशी अवस्था असते. त्यावेळेला परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कधी साक्षात परमेश्वर अवतरतो तर कधी साधू संतांच्या रूपानं तो या पृथ्वी तलावरचं पाप नष्ट करण्यासाठी येतो. आणि आम्ही इथे का आलो हे कारण सांगून त्या पाठची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनंती केली की चुकून माकून आम्ही काही रागाने बोललो असेल तर त्याचा राग मानू नका, कारण ते काम भगवंतांनी सांगितलेलं होतं आणि त्याची पूर्ती करण्याकरता आम्ही या मृत्यू लोकामध्ये आलो होतो.
आता इथला आमचा जनव्यवहार, आमचं बोलणं, आमचं उपदेशणं हे सगळं संपलं आहे. पण पुढे तुम्ही ते चालू ठेवावं ही विनंती आहे. की कीर्तन भजन करा, पंढरीची वारी करा आणि कीर्तनाची कला जपण्याची केलेली विनंती अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी हाती टाळ घेतले, नाचत नाचत ते निघाले. सावळ्या देवानी तुकारामांना तिथे आलिंगन दिलं. म्हणजे संतांची काय योग्यता आहे की भगवंत त्यांच्या भेटीला येतो, ते जात नाहीत त्यांच्या भेटीला. आणि धन्य धन्य भक्तराया तुकोबा म्हणाले. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी भगवंताला सांगितलं की माझी स्तुती करू नको, कारण स्तुतीने मनी अहंकार जागतो. त्यापेक्षा निंदा करणारा बरा, कारण निंदक नियरे राखीये. कबीर म्हणाले अंगण कुटी छवाय. आपल्या अंगणात एखाद्या तरी किंवा घरात शेजारी निंदक असावा, कारण निंदक साबून आहे. तो आपल्याला या मार्गावर नेण्याकरता, भगवंताच्या भेटी करता, आपलं अंतरंग सुधारण्याकरता, त्याच्यामध्ये तेजपुंज विचार येण्याकरता, ते फुलवण्याकरता, आणि ही सगळी निंदकाची कामं असतात. म्हणून भगवंता माझी तू स्तुती करू नको. भगवंताच्या भेटीनं, त्याच्या बोलण्यानं हे तुकाराम अत्यंत सुखावले. आणि त्या क्षणी आपण परतीच्या प्रवासाला आहोत याचा त्यांना विसर पडला. म्हणजे भगवंत भेट ही महत्वाची आहे. त्याच्या भेटीचं जे काही साध्य आहे तितकं काम आपल्या हातून व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा याकरता आयुष्यभर साधना केलेली पाहिजे. त्यांचे नेत्र भेट, त्यांनी म्हणलेले नेत्र चक्षु इतके फुलून आले, दिव्य दृष्टी प्राप्त झाले की त्यांना सर्वत्र भगवंत दिसू लागला. जीवाची ओवाळणी त्यांनी केली, ते शांत बैसले. आणि तुकोबानी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला देह पंचमहाभूतांमध्ये विलीन केला. संतांमध्ये केवढी ताकद आहे बघा, की लोक कल्याण तर करायचं आहे, पण ज्या लोक कल्याणाकरता मानव देह धारण केला त्या मानव देहाचं सुद्धा शेवटी सोनं होण्याकरता तेवढी ऊर्जा, तेवढी ताकद, तेवढं श्रेष्ठत्व त्यांच्याकडे प्राप्त झालं. विठ्ठल नामाच्या गजरामध्ये ते बुडून गेले. सर्वत्र आनंद पसरला. आणि मग फाल्गुन वद्य द्वितीयेच्या ज्या शेवटच्या दिवसामध्ये कीर्तनाने जीवनाची सांगता झाली. वेणा स्वामींचं चरित्र आपण बघितलं की वेणा स्वामींनी सुद्धा आपलं मरण आता तासाभराने आहे हे माहीत असताना 1 तास 1.5 तास कीर्तन केलं. म्हणजे मन किती स्थिर ठेवायला पाहिजे. आत्ताच मनोबोधाचा आपण विषय पाहिला. त्याच्यामध्ये मनाला जर आपल्याला काबूत ठेवायचं असेल तर ती एकच शक्ती आहे, म्हणजे भगवंताची आठवण, त्याचं नामस्मरण, त्याचं कीर्तन. आणि हे करता करता ते गुप्त झाले. म्हणजे माणसासारखं मरण त्यांना आलेलं नाही. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तो कुठे गेले, कसे गेले आपल्याला कळत नाही. संत कानोपात्रीची सुद्धा शेवटची अवस्था अशी आहे की नको देवराया अंत आता पाहू. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. हे असं म्हणताना ती भगवंताला नमस्कार करायला जेव्हा खाली वळले तेव्हा भगवंतानी तिचं तेज आपल्या तेजात सामावून घेतलं. म्हणजे इथे सामान्य मरणाने संत मरत नाहीत.
ज्ञानेश्वरांची तर आपल्याला माहित आहे चिरंजीव समाधी. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ कमी असतो आणि म्हणून त्याला न्याय द्यावा लागतो. म्हणजे सामान्य माणसं मरणाला भितात, हे आपण लक्षात ठेवायचं की मरण आता नको, माझा मुलगा मॅट्रिक होऊ दे. मग मृत्यू आला, आता नको, माझ्या मुलाचं लग्न होऊ दे. परत मृत्यू आला, आता मुलाला मुलगा होऊ दे. मग त्याच्या डोक्यावर मला राजछत्र बघायचं आहे. अशा या भौतिक समृद्धीमध्ये किंवा याला देहबुद्धी म्हणतात, या देहबुद्धीमध्ये सामान्य माणूस अडकतो. पण संत याच्यामध्ये कधीही अडकत नाहीत, कारण त्यांना माहित आहे की कोणत्या कारणासाठी या पृथ्वी तलावर आपण आलो. आपला जन्म झाल्यावर आपला जन्म का झाला याची आपण मरेपर्यंत कधी आठवण ठेवत नाही, किंवा या जन्माचं कारण काय, मला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, कोणती साधनं वापरायची आहेत, याचा आपण कधीही विचार करत नाही. म्हणून संत हे समाजाचे वाटाडे आहेत. नुसते वाटाडे नाहीत, तर ते दृष्टी आहेत, नेत्र आहेत, मार्गदर्शक आहेत आणि ते जीवनाचे आदर्श आहेत. खूप छान भारतीताईने आपल्यापुढे अनेक भागामध्ये हे तुकारामांचं श्रेष्ठत्व वेगवेगळ्या पैलूंमध्ये सादर केलं आणि आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी बीज पेरलं. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी एक कविता छान चातुर्मासाची केली की चातुर्मास कधी सुरू होतो, कधी संपतो, आणि मधल्या काळामध्ये असत्या जो काळ आहे त्याला चातुर्मास म्हटलं जातं. चातुर्मासाचं वैशिष्ट्य म्हणजे व्रत वैकल्य करा, पण ती त्यांनी छान सांगितलं की जमेल तशी करा. ज्या पद्धतीने कठीण व्रताने आपल्याला करायला जमत नाही म्हणून दुःख मानू नका. जे जसं जेवढं ज्या पद्धतीने जमेल तसं करा. आणि अशा तऱ्हेनं मग आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी असे सगळ्या सणांचं जे काही इथे संमेलन भरतं, त्या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे की पूजन, अर्चन, होम, हवन आणि मग जनमानसामध्ये भगवंताची जी प्रतिमा स्थापन केली जाते, ग्रंथांचं पूजन केलं जातं, तीर्थाटन केलं जातं, संगमी स्नान केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या यथाशक्ती दान केलं जातं. या सगळ्या गोष्टी म्हणजे चातुर्मास. चातुर्मास म्हणजे वेगळं काही नाही, ही धर्मशास्त्राची योजना आहे की दैनंदिन सुखामध्ये माणूस 24 तास अडकून राहू नये. त्यातून, त्या लालसेतून, अभिलाषेतून त्यानं काही काळ भगवंताच्या जवळ बसावं, त्याची उपासना प्रार्थना करावी. या पृथ्वी तलावर त्याने आपल्याला आणलं, याची त्याला सदैव आठवण राहावी, हा त्यामागचा उद्देश स्पष्ट झाला. त्यानंतर येणार नवरात्र, दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि तुळशी विवाहाने चातुर्मासाची होणारी सांगता ही त्यांनी स्पष्ट केली आहे. आणि यातून आपल्याला संदेश मिळाला की आपलं जीवन कसं संपन्न व्हायला पाहिजे. विकास पाटलांचे मनपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा. निवेदिता ताईने आपल्याला पैठणी आणि साडी म्हणजे एक कधीतरी सणा समारंभात, लग्न कार्यात न्यायचा आणि दैनंदिन जीवनात जिच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशी एक साधी साडी.
या दोघींचा संवाद सांगितला. पैठणी जरी कितीही महाग असली तरी ती 24 तास अंगावर आपल्याला वावरता येत नाही ती घालून. त्यासाठी धूत वस्त्र जे असतं आपलं रोजचं साधं वस्त्र जे आपल्याला सांभाळून घेतं, आपण त्याला सांभाळून घेतो. लज्जा रक्षणाबरोबर आपल्याला त्याचं रक्षण नुसतं नसतं तर त्याचे विविध उपयोग आपल्याला होतात. या गोष्टी यातून साध्य झाल्या. आणि साडी म्हणते की खरं तर तुझं माझं आयुष्य समानच आहे. कधी तुला महती मिळते, कधी मला महती मिळते, पण ती म्हणते माझं जीवन महान आहे कारण मी रोज उपयोगी पडते. तू कधीतरी सती सामासी उपयोगी पडते. स्वयंपाक करताना, भांडी घासताना, घरकाम करताना, शेतकरी असेल तर शेतकाम करताना, मजुरी असेल तर मोलमजुरी करताना, ही साडीच त्या बाईचं रक्षण आणि तिला आधार देत असते. भले त्याच्यावर तेला तुपाचे डाग असतात, हळदीचे तिखटा मिठाचे डाग असतात, पण ते वैभव त्यावर शोभून दिसतं. त्याचा चोळामोळा केला तरी ते किती महत्वाचं आहे. आणि शेवटी मग दिलेला संदेश महत्वाचा आहे की कोणाचंही कोणतंही काम कमी जास्त महत्वाचं नाही. तर शांत व्हा, भांडू नका आणि ज्याला त्याला आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे संधी मिळेल. खूप चांगला संदेश, खूप चांगला विषय आणि स्त्रियांच्या जीवनाशी निगडीत असलेला छान सांगितलं. त्याबद्दल निवेदिता ताईंचं अभिनंदन आणि आभार. महेश वैजापूरकरांनी एक रोजचा विषय आहे की घराघरामध्ये आपले जे बुजुर्ग मंडळी असतात, पूर्वीच्या काळी लहान मुलं पण पूजा करत होती, पण आता मुलांना किंवा तरुण पिढीला पूजा करायला वेळ नाही. त्यामुळे देवांचं सर्वस्व बुजुर्गांकडे देऊन टाकलेलं आहे, त्यांच्या स्वाधीन केलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये त्यांनी सवा यांचा उल्लेख केला की सवा आणि आया यांचा अर्थ त्याने आपल्याला सांगितला. एक जो समर्थ रामदासांनी रूढ केलेला छंद प्रकार आहे, म्हणजे हा एक काव्य प्रकार आहे. आणि मग पहिली ओळ दोनदा म्हणण्याचा प्रघात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सवाया केवळ देवभक्ती नाही तर देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान यांची जोपासना करतात. त्या देवांच्या आहेत, भक्तांच्या आहेत, संतांच्या आहेत, वारांच्या आहेत, हे महत्वाचं आहे. आणि वंदेला सद्गुरु हे महत्वाचं. त्यानंतर देवाला गंध का वाहतो आणि आपल्या डोक्यावर गंध आपण का लावतो याचा त्यांनी पुरेपूर उहापोह केला. बुद्धिबळ पटूला परदेशात विचारलं की ती डोक्याला असं गंध का लावतो, तर त्याने आपल्या आईने केलेल्या संस्काराचं महत्व सांगितलं की देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. म्हणजे देवाला मंदिरामध्ये जसं स्थापन करतो, त्याची पूजा अर्चा आरती करतो, नैवेद्य दाखवतो, तसं हा देह म्हणजे सुद्धा देवाचं मंदिर आहे आणि त्यात आत्मारूपी परमेश्वर आहे. तर त्याचं पूजन म्हणजे त्याला गंध लावणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देहाचे सर्व अवयव सुस्थितीत राहिले पाहिजेत, त्यांचं लक्ष आपल्याकडे असलं पाहिजे आणि आपलं लक्ष त्यांच्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे गंध लावायचं. दुसरी गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली की ज्याच्या माथी गंध आहे तो पापकर्माकडे वळत नाही.
गंध ही त्याला 24 तास भगवंताची आठवण करून देणारी साक्ष आहे. आणि मग तो जिथे काम करेल, जिथे लेखनाचा असेल, वाचनाचा असेल, शिकवण्याचा असेल, काही यंत्र निर्माण करायचं असेल, ते काम तो देवाच्या साक्षीनं करेल, हे अत्यंत महत्वाचं. दुसरी गोष्ट, गंध हे औषधी आहे. त्याच्यामध्ये चंदन, हळद यांचा समावेश आहे. आणि जो गंध लावतो त्याची भक्ती भावना जागी राहते. त्याचं आयुष्य आध्यात्मिक तेजाने भारलेलं असतं. कीर्तनकार, पुढारी, लढायला जाणारे, औक्षण करताना या सगळ्या ठिकाणी गंध किंवा कुंकू लावलं जातं आवर्जून. आपण नवी वस्तू आणली तरी तिची पूजा आपण गंध, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून करतो. म्हणजे त्याबद्दलची कृतज्ञता पण आहे. आणि या सगळ्या अस्तित्वाची पावन आपल्याला आठवण राहावी म्हणून गंध आहे. आणि एक गोष्ट मी आणखीन त्याच्यात ऍडिशनल करते, की ज्या वेळी आपण इथे या मस्तकावर गंध लावतो, त्यावेळी ते लावताना आपण हा भाग असा हलवतो, त्याला उत्तेजित करतो. या ठिकाणी आपलं आज्ञा केंद्र आहे. आणि आज्ञा केंद्राला चेतना देण्याचं काम हे मधलं बोट करत असतं. आणि म्हणून ते जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये जास्त संवेदना आहेत. आणि त्या गंधाने, कुंकवाने आपण त्या आज्ञा केंद्राला चेतना देणं, स्फूर्ती देणं आणि दिवसभरासाठी त्याला कार्यरत राहण्याची ती आज्ञाच म्हणूया. म्हणजे आज्ञा केंद्राला आपण दिलेली ती आज्ञा आहे. या करता ते आहे. आज ते आता गंध कोणी लावत नाही, मुली टिकली पण लावत नाहीत. पण त्या मागचं सायन्स जर आपण समजून घेतलं तर खऱ्या अर्थाने आपण आपल्या आज्ञा केंद्राला चेतना देत असतो. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दुसरं पावित्र्य आहे. आणि तिसरं आहे आपल्या हातून पवित्र कार्य घडावं. हे सगळे विषय खूप छान सांगितले. महेश वैजापूरकरांना मनपूर्वक धन्यवाद आणि कौतुक. अनुसयाताई कुंभाराने 20 ऑक्टोबर हे नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनाचं वैशिष्ट्य साधून फलटण तालुक्यातील गुळोणे गावामधल्या जे काही घडणाऱ्या घटना होत्या ते त्यांच्या डोक्यात बसलेल्या होत्या. म्हणजे काहीतरी अंधश्रद्धेने माणसं असं करताहेत की ज्यामुळे त्यांचं जीवित धोक्यात आलं आहे. त्या ठिकाणी जो चौथरा देवापूड आहे त्यावर डोकं इतकं जोरात आपटायचं की रक्ताची चिळखंडी उडाली पाहिजे, जखम झाली पाहिजे, माणूस बेशुद्ध झाला पाहिजे. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्याला कुठलाही डॉक्टरी उपाय करायचा नाही. ही जी परंपरा त्या गावामध्ये होती ती त्यांच्या डोक्यात बसलेली होती. म्हणून काहीही करून लोकांची या वाईट पद्धतीतून सुटका करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत मौलिक प्रयत्न आहेत. त्यांनी गावच्या ग्रामपंचायतीमध्ये सभा घेतली आणि लोकांना ह्याचं जे काही दुःख, त्यातून निर्माण होणारी जी काही वेदना आहे किंवा दुर्घटना आहे ती त्यांच्या नजरेसमोर आणून दिली. आणि अखेरी त्या गावाचा या वाईट चालीतून त्यांनी मार्ग वेगळा काढून सुटका केली. दुसरी गोष्ट अशी त्यांनी सांगितली की उंच बांबूला माणूस अडकवायचा आणि काही वेळेला तर लोखंडाचा एक हुक सुद्धा त्याच्या पाठीत असा अडकवला जातो आणि त्याला तासनतास तसं तरंगत ठेवलं जातं. त्याची मिरवणूक काढायची, देवापुढे त्याला न्यायचं, घराघरात फिरवायचं. आणि या सगळ्या मध्ये कदाचित माणूस मरून सुद्धा जाईल ही सगळी भीती
त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांनी नामदेवांचा दृष्टांत दिला की नामदेवांनी त्या काळी सुद्धा या कर्मकांडाचा अव्हेर केला होता, निषेध केला होता. आणि मग हे जे काही मंबाजी आहे समाजातले, ते समाजाला कसं अज्ञानात ठेवतात, त्यांच्या डोळ्यावर अज्ञानाची झापड लावून त्यांचं आयुष्य मातीमूल करतात. तर त्यांना जागृत नागरिक, जागृत माणूस केलं पाहिजे आणि अंधश्रद्धेपासून त्यांची सुटका केली पाहिजे. यासाठी त्यांनी जे नरेंद्र दाभोळकरांनी कष्ट घेतले त्याबद्दल अनुसयाताई कृतज्ञ आहेत. आपणही सगळेजण कृतज्ञ राहूया. कारण राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे, हा आपला सिद्धांत आहे. तो त्याने उपसला आणि या वाईट चालीरीतींविरुद्ध उचललेल्या हत्यार त्यांच्या काळामध्ये पुष्कळ त्यांना साथ देऊन, त्यांना यश देऊन गेलं. अशी नवनवीन माहिती आपल्याला अनुसयाताई नेहमी सांगत असतात. आज त्यांनी या नव्या माहितीनं आपलेही डोळे उघडले. आपणही अधिक वाचन करूया, अधिक मनन करूया, चिंतन करूया, लेखन करायचा प्रयत्न करूया आणि स्वानुभवाबरोबर जगात जे जे चांगले, जे जे उदात्त, उन्नत, महन, मधुर आहे ते घेऊया आणि आपल्या सादरीकरणामध्ये आपण सादर करूया. सगळ्यांची सादरीकरण खूप छान झाली. सगळ्यांमध्ये जी काही प्रगती होते ते बघून मला खूप आनंद होतो आहे. अधिक लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी सर दर वेळेला आपल्याला आवाहन करतात. पण ठीक आहे, भगवान की गर देर है अंधेर नाही, असं म्हणून आपण पुढे जाऊया. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. जय श्रीराम.